नमस्कार, मी तेजश्री मुंडके. आज अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी 6 महिन्यातून एकदाच येते. मग गणपती बाप्पांसाठी काहीतरी स्पेशल तर. सकाळी लवकर उठून उरकलं, घरं उरकून घेतली, मग तुळशीला पाणी घालून घेतलं आणि दिवसाची सुरुवात छान अशी झाली. बाप्पांसाठी उपवास असतो म्हणून खिचडी केली. गरम गरम खिचडी खाऊन एनर्जी आली. मग घरातली कामं उरकली. दिवस तर साधाच असतो, पण अंगारकी चतुर्थीमुळं घरातलं वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. मध्ये सईसोबत थोडा टाईम घालवला. इतक्यात आहोंनी ज्यूस आणला. मग मी मस्तपैकी ज्यूस एन्जॉय केला. दुपारी थोडा आराम केला. मग उठल्यावर सई असतेच. मग पसारा उरकला. मग संध्याकाळची तयारी चालू झाली. मग मी आज काजू करीची भाजी करणार होते. त्यासाठी कांदा कापून घेतला, काजू तळले, माझी भाजी तयार झाली. मग मी चपात्या करून घेतल्या, पापड तळले, भाताचा कुकर लावला. मग मोदकाची तयारी. मोदकाचं सारण करून घेतलं. पीठ आधीच मळून ठेवलं होतं. मग मी छान असे मोदक तयार करून घेतले. मोदक केल्याशिवाय अंगारकी चतुर्थी असल्यासारखं वाटत नाही. मग मोदक हे झालेच पाहिजे. मग सईचं चालू होतं मधी मम्मी काय करते लुडबुड तिची. सगळं उरकलं, मंदिरात गेलं. बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला. बाप्पाचं दर्शन घेतलं. मन एकदम प्रसन्न झालं. मग आम्ही घरी आलो. चतुर्थीला चंद्राची पूजा करतात. मग मी छान अशी पूजा करून घेतली. प्रथा आहेत त्या पाळल्याच पाहिजे. मग मी गणपती बाप्पाला छान असा नैवेद्य दाखवून घेतला आणि मग आम्ही जेवण केलं. सईने तर मोदक फुल एन्जॉय केले. सईला तर खूप आवडले. सो असा होता आजचा दिवस. बाय बाय.